जी स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडतायत। अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमची पहिली प्रतिक्रिया? त्या प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। आदरणीय पवार साहेबांचा आजचा अभिष्ट चिंतन सोहळा देशभरातून सर्व पक्षीय नेते त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देत असतात। 41 आमदार निवडून आल्यानंतर दिल्लीमध्ये जी खलबत मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात कालपासून सुरू आहे, त्यामध्ये आमच्या पक्षाचे सर्व नेते दिल्लीमध्ये काल 2 दिवसांपासून आहेत आणि आज 12 डिसेंबर आहे। त्यामुळे प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, सुनेत्रा वहिनी असतील, पारदादा असतील आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा असतील, हे साहेबांचा शुभेच्छा देऊन आशीर्वाद घ्यायला गेलेले आहेत। आणि या माध्यमातून एक सिद्ध झालंय की पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे चालवण्याची धमक कोणात असेल तर ती आदरणीय अजितदादांमध्ये आहे। अजितदादांनी आजचा ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या, रोहित पवारांसारख्या आग लाव्यांना कधीच वाटणार नाही की हे एकत्र आले पाहिजे। आमची तर भावना प्रामाणिक आहे। आता संजय राऊतांची मी बाईट ऐकली, काय तुमची बोलण्याची पद्धत, तुमचे काय संस्कार आहेत? आदरणीय साहेबांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणी टीका केली नाही। उलट आमच्या मित्र पक्षामध्ये जर साहेबांवर खालच्या पातळीवर टीका झाली असेल तर त्याला योग्य दम देण्याचं काम आम्ही केलंय। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आगलाव्यांना हे कुटुंब कधी एकत्र यावं असं वाटणार नाही। पण आजची जी काही सगळी घडामोड आहे ती निश्चितच एक वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला दादा गेलेत। त्यांनी सिद्ध केलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्या नेतृत्वात कशा, म्हणजे 2, 4, 6 महिन्यापूर्वी कसं होतं की दादांनी षण्मुखानंद सभागृहामध्ये म्हटलं होतं की पक्ष तुम्ही मला द्या, जबाबदारी द्या संघटनेची, मी ते सिद्ध करून दाखवतो। काही लोकांनी, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या आगलाव्या लोकांमुळे ते कदाचित झालं नसेल, पण दादांनी परत भट्टीत ताऊन चलाखून निघत 41 आमदारांना आपलं वर्चस्व निर्वात सिद्ध केलं। थांबवतो अजित पवार